रात्रीचे 2 वाजले होते. अमर त्याच्या खोलीत गाढ झोपलेत होता. तेव्हा त्याच्या दारावरची थाप ऐकू आली. त्या थापेने त्याला जाग आली. त्याला वाटले की हा केवळ एक भास असावा, म्हणून तो कुशी बदलून पुन्हा झोपी गेला. पण एका क्षणातच पुन्हा थाप पडली. वाटते की बाहेर कोणीतरी आहे. तो स्वतःशीच विचार करू लागला. मग उठून त्याने दिवा लावला आणि दार उघडायला सुरुवात केली. तेव्हा बाहेर कोणी चोर नाही तर ना, असा विचार त्याच्या मनात आला. त्या विचाराने तो थोडा अस्वस्थ झाला. मग त्याने हळूच विचारले, कोण आहे? मी आहे. बाहेरून एका मुलीचा गोड आवाज आला. अमरने दार उघडले. पारोला समोर उभी पाहून आश्चर्यचकित झालेला तो म्हणाला, अगं, तू यावेळेला? का काही वाईट घडले का? अमरने विचारले. अमरने पाहिले की पारोने केशरी रंगाचा सलवार सूट घातला होता. ओढणी नसल्यामुळे तिचे आकर्षक रूप अधिकच खुलून दिसत होते. पारोच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता. तिला पाहताच अमरला वाटले की जणू स्वर्गातून आलेली एखादी अप्सरा त्याच्यासमोर उभी आहे. तेवढ्यात पारो खोलीत आली. तिने अमरला मिठीत घेतले आणि आपले ओठ त्याच्या ओठावर टेकवले. पारोच्या उष्ण श्वासाचा स्पर्श आणि तिचे उघडे शरीर पाहून अमरला एक विचित्र आनंद झाला. पारोसमोर तो हतबल झाला होता. अमर आणखीन काही करण्याआधीच त्याच्या मनातल्या आवाजाने विचारले, तू हे काय करत आहेस? ज्या ताटाने तुला खाऊ घातले त्याच ताटात वार करून तू तुझ्या मालकाच्या उपकाराची परतफेड करत आहेस. पण मी पुढाकार घेतलेला नाही. पारोला स्वतःलाच हे हवे आहे, म्हणूनच ते इतक्या रात्री माझ्याकडे आले आहे. पारोपासून स्वतःलाच दूर करत त्याने विचार केला. तो म्हणाला, पारो, तू आता निघून जा आणि पुन्हा कधीही माझ्याजवळ येऊ नकोस. मी असंच निघून जाऊ का? पारोने असुसलेल्या नजरेने अमरकडे पाहिले. अमरच्या मनात जुन्या आठवणी तरवळू लागल्या. BA करूनही अमर बेरोजगार होता. त्याने अनेक मुलाखती दिल्या होत्या, पण त्याला यश आले नव्हते. अखेरीस निराश होऊन मित्राच्या आग्रहावरून तो गाडी चालवायला शिकला आणि डॉक्टर भुवनेशची गाडी चालवू लागला. अमरच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर खुश होऊन भुवनेश त्याला मुलासारखे वागवत असे आणि त्याच्या प्रत्येक गरजा तत्परतेने पूर्ण करत असे. पारो ही डॉक्टर भुवनेशची एकुलती एक मुलगी होती. ती खेळकर आणि सुंदर होती. ती नेहमी आपल्या मोहकतेने अमरला आकर्षित करत असे, पण अमर तिला मनाने आपली बहीण मानत असे आणि गेल्या रक्षाबंधनला पारोनेच त्याला राखी बांधली होती. डॉक्टर भुवनेशने अमरला त्याच्या घरामागे राहण्यासाठी एक खोली दिली होती. तो रात्री तिथे घालवत असे आणि दिवसा डॉक्टरांची गाडी चालवत असे. काही काळापासून अमरला वाटत होते की पारोचा हेतू चांगला नाही. ती त्याला वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. तिची कृत्य पाहून अमरची वासना अनेकदा भडकायची, पण अपमानाची आणि नोकरी जाण्याची भीती वाटल्यामुळे तो गप्प राहायचा. हा गेल्या आठवड्याचा प्रसंग आहे. डॉक्टर भुवनेश अमरला म्हणाले, अमर, पारो तिच्या काही मैत्रिणीसोबत सहलीला जात आहे. तू सगळ्यांना गाडीत बसव. कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घे. हो, अमर फक्त एवढेच म्हणाला. अमरने गाडी बाहेर काढली आणि पारो आत बसली. गाडी पुढे जाऊ लागली. कुठे जायचं आहे? अमरने पारोला विचारले. पारो म्हणाली,
हॉटेलनं. मुली हॉटेलमध्ये पिकनिकला जाणार आहोत का? तुमचे मित्र कुठे आहेत? अमरने विचारले. पिकनिकची गोष्ट खोटी होती. मी बाबांना खोटं सांगितलं, पारो हसत म्हणाली. आधी तू एक रूम बुक कर. अमरने आश्चर्याने पारोकडे पाहिले आणि बुक करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. जेव्हा ते दोघे पोहोचले तेव्हा पारो म्हणाली, अमर, नाश्ता ऑर्डर कर. थोड्या वेळाने त्यांचा नाश्ता झाल्यावर पारो रुमालाने हात पुसत अमरच्या जवळ गेली आणि म्हणाली, तू काही बोलणार नाही का? काय बोलायचं? ज्या गोष्टी नवरा बायकोमध्ये मध्यरात्री होतात त्याच. असे म्हणत पारोने अमरचे चुंबन घेतले आणि मग म्हणाली, अमर, तू मला आवडतोस. अमर रागाने म्हणाला, पारो, भानावर ये. चांगल्या घरातल्या मुलीने असं भरकटणं बरोबर नाही. आपल्या तारुण्याच्या धुंदीत असलेल्या पारोने अमरच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, मी खूप दिवसापासून या संधीची वाट पाहत होते. तू माझे कपडे काढणार नाहीस का? असे म्हणून तिने अमरला आपल्या मिठीत ओढले. स्वतःला सावरत अमर म्हणाला, पारो, इतकी भांबावून जाऊ नकोस. मी तुला माझी बहीण मानतो. आठव, गेल्या वर्षी तू मला राखी बांधली होतीस आणि तुझ्या वडिलांचा माझ्यावर किती विश्वास आहे. मी त्यांचा विश्वास तोडू का? तू माझा खरा भाऊ नाहीस. असे म्हणत तिने आपल्या ब्लाऊजची बटणे काढली. अमरला धक्काच बसला. तो पारोपासून दूर झाला आणि विनवणी करत म्हणाला, पारो, अशा वागण्याने मला विचलित करू नकोस, नाहीतर मी काहीतरी चुकीचे करून बसेन. असे म्हणून अमरने पारोला कपडे घालून गाडीत बसायला सांगितले आणि तो गाडीत बसला. घरी आले. पारो त्याच्या पाठीमागे गेली. कुठे हरवला आहेस अमर? पारोने त्याला मध्येच विचारले आणि तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. पारो, माझ्यावर दया कर. लवकर इथून निघून जा. मी कमजोर पडतोय. अमरने विनवणी केली. तेवढ्यात दुसऱ्या खोलीतून खोकलण्याचा आवाज आला आणि पारो धावत तिच्या खोलीत गेली. अमरने सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी अमर कुठेच दिसत नाही. डॉक्टर भुवनेश यांनी खोलीची झडती घेतली असता त्यांना एक पत्र सापडले. त्यावर लिहिले होते, मी तुमची नोकरी सोडत आहे. कृपया काळजी करू नका किंवा मला शोधण्याचा प्रयत्नही करू नका. तुमचा अमर. पत्र वाचून डॉक्टर भुवनेश यांना धक्का बसला. अमर एकही शब्द न बोलता निघून गेल्याचे त्यांना कळत नव्हते. जेव्हा पारोला हे कळले तेव्हा ती सुद्धा थक्क झाली. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप वाटू लागला.